देवचार. सगळ्यात आधी देवचार म्हणजे काय ते सांगतो. देवचार हा गावचा राखणदार, जो ठराविक वाटेने गावाला फेरी मारतो. त्याच्या वाटेत कुणी आलं तर 2 वेळा समज देतो. तिसऱ्या वेळी मात्र त्याचा त्रास होतो. त्याच्या वाटेत कुणी घाण अडथळा निर्माण करता कामा नये. गोष्ट अगदी अलीकडची, 5-6 वर्षापूर्वींची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचं गाव. आमच्या वाडीतही एक देवचाराची वाट आहे, जी आमच्या गावातील जवळच्या डोंगरकडा टोकापासून सुरू होऊन पायथ्याशी दत्ताच्या देवळाच्या मागून अण्णांच्या खळ्यातून वळात उतरते. याच वाटेवरून देवचाराची फेरी रात्रीच्या कोणत्याही एका प्रहरी असते. वाडीत तसं कोणी सहसा नसतं. म्हातारी माणसे, बाकी बरेच जण मुंबईत कामाने असतात. गणपतीत तितकी वर्दळ. त्यातलाच एक भिकू मामा, ज्याचं घर म्हातार टोपीच्या पायथ्याशी आहे. पोरं मुंबईत असल्याने बायको वारल्यानंतर एकटाच राहायचा. उतारवयात दारूत बुडालेला. रोज 3 सांज झाली की तराट पिऊन तयार. एकटा असल्याने कार्यक्रम आटोपून जेवायला खाली गावात आपल्या नातेवाईकांकडे यायचा. जेवण करून पुन्हा घरी, असा त्याचा नित्यक्रम. एखाद्याने प्यायल्यावर ज्या हरकती करतो त्या त्याच्याही नेहमीच्याच. त्यामुळे गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना त्याची सवय झालेली. त्यामुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. असं म्हणतात की 2 वेळा त्याचा रात्री गावात येताना देवचाराशी आमनासामना झाला. त्याला देवचाराने समज दिली की वाटेत येतस, वेळ बदल. पण नशेत असल्याने भिकू मामाने दुर्लक्ष केला. शेवटी 3ऱ्या वेळी परत झाल्यावर समज देण्याऐवजी काठीचा तडाखा दिला. पण नशेत भिकूने शिवीगाळ केली, तू कोण विचारणारो. त्यामुळे देवचार त्याला आपल्यासोबत घेऊन गेला. त्या दिवसानंतर रोज रात्रभर भिकूच्या घरातून ओरडल्याचा आवाज ऐकू येई. सकाळी तो आवाज बंद होई. पण पिल्यावर ओरडत असेल म्हणून आजूबाजूच्या शेजारच्यांनीही दुर्लक्ष केलं. 2-3 दिवस झाले. भिकू जेवायला नाही म्हणून त्याचे नातेवाईक वर घराजवळ चौकशीला गेले. जाता जाता सहज शेजाऱ्यांना विचारलं, भिकू मामा दिसलो काय रे? नाय. खय, दिवसभर जाग नसता, पण रात्रीचो रोज बामाटतो. असं म्हणत दोघेही भिकूच्या घरी गेले. दरवाजा ठोठावला, पण तरीही काही प्रतिसाद नव्हता. आजूबाजूला शोधलं तरी मिळाला नाही. एव्हाना वाडीतले बरेच लोक जमा झाले होते. सगळ्यांनी दरवाजा तोडायचा निर्णय घेतला. जसा दरवाजा तोडला तसे सगळे आवाक झाले. सगळ्या घरातलं सामान अस्ताव्यस्त होतं, जशी काही मारामारी झाली असावी. मुडी फुटून भात बाहेर पडलं होतं. इतकी भयान अवस्था होती. भिकू मामाची एकच शोधाशोध सुरू झाली. जंगल, वाडी, नदी सगळीकडे शोध सुरू झाला. अख्खा गाव पालथा झाला. म्हातार टोपी टाकून पलीकडे धरणापर्यंत शोध झाला, तरी भिकू मामा काही सापडला नाही. रात्री घरातला आवाज मात्र होताच. शेवटी ग्रामदेवता आई माऊली देवीला विचारणा केली. कौल मिळाला, आता खूप उशीर केलास. वाटकरानं ओढल्यानं असा ते का? आधी समजूत दिलेल्यानं नाही ऐकलो. आता उद्या 3ऱ्या प्रहाला पश्चिमेक गावात मिळेल. जगाचो नाय. दिवस लवकर करा, नाहीतर आता यो त्रास देतलो. आणि खरोखरच 2ऱ्या दिवशी म्हातार टोपीच्या पश्चिमेस भिकू मामाचा चप्पल, कपडे, एक कोंबड्याची मान, लाईट बिल आणि जाळलेला प्रेत आढळले. पोलिसात वर्दी दिली. पंचनामा करून अंत्यसंस्कार झाले. असं म्हणतात 13व्या शिवाय आत्मा मृत्यूलोक सोडत नाही. त्यामुळे तोपर्यंत तो मोकळा असतो. 13व्याला तो कुणाचं तरी अंग धरून इच्छा सांगतो. ज्यांचा खून वा अनैसर्गिक मृत्यू झालेला असतो ते जेव्हा 13व्याला अंग पकडतात तेव्हा खूप आक्रमक होतात. आमच्या कोकणात 13व्याचं भजन करतात. त्यावेळी शक्यतो अंगात येतं. त्यामुळे 13व्याच्या भजनात शक्यतो अनुभवी बुवा बसवतात व धरकरी मंडळीही जुनी जाणती असतात. या भजनाची गाणीही वेगळी असतात. भिकू मामाच्या 13व्यालाही भजन ठरलं. तोर वाडीत एकच दहशतीचं वातावरण होतं. रात्री भिकूचं भूत दिसू लागलं. रोज एक मशाल म्हातार टोपीच्या टोकापासून ते श्री दत्त मंदिरापर्यंत
कुणीतरी ओरडत धावायचा. कुणाला घरावर खिडक्यांवर दगड बसायचे. नाना प्रकार व्हायचे. शेवटी 13व्याचा दिवस आला. संध्याकाळी भजन सुरू झाले. भिकूच्या नातेवाईकाचा एक पोरगा मागच्या दाराला 13व्याच्या जेवणाची भांडी धुत होता. अचानक त्याने अंग धरले. जोरात आरोळी देत एकदम जो मिळेल त्याला ढकलत भजनाजवळ आला आणि मिळेल त्याचा गळा पकडायचा प्रयत्न करू लागला आणि शेवटी बुवाचा गळा पकडला. भजनाला बसलेली मंडळी चौफेर पळाली. बुवाही कसा तरी निसटला. भजन तसेच राहिले. भिकू काय अंग सोडेना. कसाबसा त्याला बाजूच्या खोलीत डांबला. बाहेरून 5-6 जणांनी दरवाजा ओढून धरला व भजन सुरू केले. अगदी बारीक शरीराचा तो पोरगा इतक्या जणांना पुरे पडत होता. खिडकीचे जाड लोखंडी गज हाताने वाकून त्यातून मान बाहेर काढून ओरडत होता, कोणाक सोडूचंय नाय. कसाबसा बुवांनी भजन आटोपलं. शेवटची भैरवी सुरू झाली आणि खोलीतला आवाज हळूहळू कमी होऊ लागला. भैरवी संपली. तो मुलगा बेशुद्ध झाला आणि एक मोठा पेच संपला. असं म्हणतात भिकू मामाला देवचार रात्रीचं मारायचा आणि दिवसा आपल्यासोबत झाडावर ठेवायचा. भिकू सगळं बघत होता, मदतीसाठी ओरडत होता, पण जरी तो सगळ्यांना ऐकू शकत होता तरी त्याला कोणीच पाहू शकत नव्हतं. मित्रांनो, आपल्याला स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.